गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चला, इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपण आज भेटतोय. मी मागे सांगितल्याप्रमाणे एक सॉन्ग तुम्हाला शिकवलेलं, द सॉन्ग ऑफ हॅपीनेस. आता हे सॉंग्स ऑफ हॅपीनेसमधलं पहिलं सॉन्ग आपण पाहिलेलं. गेल्या वेळेला मी तुम्हाला ते नुसतं म्हणून दाखवलेलं. यावेळेला आज मी तुम्हाला सांगितलं विथ ॲक्शन ते आपल्याला बोलायचं आहे. मी बोलणार आहे, माझ्याबरोबर बोलून तुम्ही ॲक्शनसुद्धा करायचे. ॲक्शन करून ते गाणं एन्जॉय करायचं. खूप सोपं आहे. परत एकदा आपण ते बोलून घेऊया. बोलून घेतलं की व्यवस्थित सगळ्यांना समजेल आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने कृती करायची. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, sing a song, la la la. When you're happy and you know it, sing a song, la la la. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, sing a song, la la la. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, sing a song, la la la. आता हे सॉन्ग आपल्याला विथ ॲक्शन, जसं मी थोडं करून दाखवलं, पण त्याच्याप्रमाणे आपल्याला थोडं आणखीन याच्यामध्ये ॲक्शन्स आहेत. विथ ॲक्शन एन्जॉय करायचं. बघा, वेन युअर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. वेन युअर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, sing a song, la la la. When you're happy and you know it, sing a song, la la la. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, sing a song, la la la. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, snap your fingers. When you're happy and you know it, sing a song, la la la. अशा प्रकारे हे सॉन्ग विथ ॲक्शन एन्जॉय करायचे. म्हणताना सुरुवातीला स्लो म्हणायचं आणि नंतर शेवटचं कडवं जे आहे ते फास्ट म्हणायचं. अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची. अगदी 4-5 वेळा हे सॉन्ग ऐका, त्याप्रमाणे ॲक्शन करा, तुम्हाला सगळ्यांना जमेल. शाळा सुरू होईल त्यावेळेला मी हे सॉन्ग तुमच्याकडून म्हणून घेणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करायची आहे. अजून एक मी तुम्हाला होमवर्क दिला होता आणि तो म्हणजे A to Z स्मॉल लेटर्स अँड कॅपिटल लेटर्स तुम्हाला काढायला सांगितलं. खरी ही पहिली माझी सगळ्यांची परीक्षा असते की बाबा इयत्ता 6वीला तुम्ही, यू आर इन 6th स्टँडर्ड अँड यू आर इन सेमी इंग्लिश स्टुडंट्स. दॅट्स वाय युअर इंग्लिश मस्ट बी इम्प्रूव्ह. तुमची इंग्लिश ही खूप चांगली होणं गरजेचं आहे. त्याचं बेसिक जे आहे ते म्हणजे आपली मुळाक्षरं. आता अल्फाबेट ज्याला आपण म्हणतो ते अल्फाबेट A to Z प्रत्येकाचे व्यवस्थितरित्या वळणदार त्याचप्रमाणे समजून घेऊन लिहिता आले पाहिजे, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने व्यवस्थितरित्या इंग्रजीचं वाक्य लिहू शकता. पहिल्याच 2-3 जणांनी जे पाठवले ABCD पाठवून व्हॉट्सअपवरती, त्यांनी पाठवलं मला अभ्यास. तिथेच माझ्या लक्षात आलं की जरासे तुम्ही कुठेतरी अजून कच्चे आहात. जिथे Y, G, P, Q हे रेषेच्या खाली, रेषेच्या वरती, रेषेच्या मध्यंतरी कोणती अक्षरे येतात ही ज्याला व्यवस्थितरित्या समजली त्याचं कधीच इंग्लिशमधलं रायटिंग चुकीचं जात नाही. बघायलाही ते वेगळं वाटत नाही. त्यामुळे प्रत्येकाने, मी फक्त ABCD स्मॉल लेटर लिहून देणार, कॅपिटल लेटर नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. बट स्मॉल लेटर लिहित असताना प्रत्येकाने घ्यायची काळजी. कशी लिहायचं ते मी तुम्हाला थोडक्यात इथे दाखवणार आहे. मी इथे सिंगल लाईन काढलेली आहे आणि सिंगल लाईनवरती साध्या आणि सोप्या पद्धतीने A to Z काढत असताना लक्षात घेताना A कसा काढायचा, बरेच जण कसे काढतात A, अजूनही बऱ्याच जणांना हा जुना A जो कशात असतो तर बऱ्याचशा अशी पुस्तकं असतात त्याच्यामध्ये असा A जुन्या पद्धतीचा A हा A काढला जात
नाही. तुम्ही असा ए काढला तर त्याचे तुमचे मार्क कट होणार. मी मार्क जिथे जिथे कट होणार तिथे तिथे सांगणार आहे, कारण मुलं नंतर येतात, मॅडम आमचं बरोबर आहे, तुम्ही चूक का दिलं. त्याच्यामुळे आधीच लक्षात घ्यायचं, असा ए, उलटा ए कुणीही काढायचा नाही. हे चुकीची पद्धत आहे. आणि हा ए आउट ऑफ, ज्याला म्हणतो आपण की हा आता या काळात वापरला जात नाही. तर आता ए ची सुरुवात करत असताना सगळ्यांना माहिती आहे, एक जरी गोल काढला आणि त्याला गोल काढून काय करायचं, आपल्याला रेष द्यायचे ए, दे बी. बी हा रेषेच्या वरती आणि रेषेच्या मध्यभागी अशा दोन्ही याच्यामध्ये मोडतो. सी फक्त रेषेच्या मध्यभागी. आणि एक लक्षात ठेवायचं, ए बी सी याची जी मधली जी रेषा आहे ती सगळ्याची वळणाची अक्षरं कशी घ्यायची, सारखी घ्यायची. म्हणजे त्यांची उंची जी आहे ती सारखी काढायचा प्रयत्न केला की दिसायला अक्षर खूप वळणदार दिसतं. डी, हा डी. बऱ्याच जणांचा, विद्यार्थ्यांचा बी आणि डी मध्ये काय होतो, गफलत होते. बीच्या जागी डी लिहितात, डीच्या जागी बी लिहितात. नेहमी लक्षात ठेवायचं, बी म्हटलं की सुलटा आणि डी म्हटलं की उलटा. हे जर लक्षात ठेवलं की प्रत्येकाचा ए आणि बी आणि डी मध्ये कधीच गफलत होणार नाही. बी नंतर काय येतो, डी नंतर ई, नंतर एफ आणि नंतरचं अक्षर जे आहे ते जी आहे. जी अक्षर नेहमी लक्षात ठेवायचं, अगदी मोठं आणि इथून खाली रेषेच्या खाली येतं ते. जी कधीही रेषेच्या वरती येत नाही. दिलेली अक्षरं जी वरती लिहिल्यानंतर कशी येतात ती मी तुम्हाला दाखवणार आहे उदाहरणार्थ. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ती स्पेलिंग दिसताना कशी दिसते. जी नंतर एच, नंतर आय. जे सुद्धा अर्धा रेषेच्या मध्यभागी आणि अर्धा रेषेच्या खाली. जे. के काढत असताना कॅपिटल के मोठा, छोटा छोटा जो के आहे तो के छोटा, तो लक्षात आहे. के नंतर एल. एल ची फक्त एक रेष द्यायची. एल नंतर एम, देन एन. यम, यन, यल असं म्हणायचं नाही, य नाही म्हणायचं. एल एम एन असा उच्चार करायचा. एल यल यम यन असे उच्चार करायचे नाहीत. आता आपण प्रत्येक लेटरचा उच्चारही त्याच्याबरोबर समजून घेतो. एल, एम, एन, एन नंतर ओ, देन पी. पी पण अर्धा रेषेच्या वरती आणि अर्धा खाली. ही पीचा दांडा खालीच आला पाहिजे. नंतर क्यू. क्यू सुद्धा, क्यूचा दांडा सुद्धा खाली. हे दोन्ही लेटर तुमचे खाली दिसले पाहिजेत, वरती दिसता कामा नये. क्यू नंतर आर. आर म्हणजे पक्षाचा उलटा भाग आहे आपला. आर, एस, देन टी, देन यू. यू सुद्धा काढताना नुसता यू काढायचा नाही, त्याला ही रेष द्यायला विसरायची नाही. यू, देन छोटासा व्ही, देन डब्ल्यू, देन एक्स. वाय सुद्धा काढत असताना बरेच जणांनी वाय कसे काढलेले आहेत, तर हे जे आहेत ना हे असे काढले. असा वाय नाही काढायचा. वायचा शेप आहे बघा, बरोबर त्या फ्लो मध्ये घेऊन वाय सुद्धा खाली येणार. वाय अँड हा झेड. झेड सुद्धा छोटा. तर अशा प्रकारे ही छोटी लिपी झालेली आहे. थोडासा मार्करचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते क्लिअर दिसत नाहीये, पण तरी समजून घ्या की आपण जे काढलेले आहेत त्याच्यामध्ये रेषेच्या वरती आणि खाली याच्यातले फक्त खाली लेटर असलेले किती आहेत बघा. एक आहे तुमचा जी, नंतर जे, नंतर तुमचा पी, नंतर क्यू, देन वाय. किती झाले काउंटिंग? 1 2 देन 3 4 अँड 5. ओनली 5 लेटर्स हे रेषेच्या खाली आहेत. ते आवर्जून लक्षात ठेवून रेषेच्या खाली रायटिंग करायची. नाहीतर काय होतं माहितीये का, मुलं लिहिताना बॉयची स्पेलिंग आहे. आता बॉयची स्पेलिंग आपल्याला लिहायची. ठीक आहे, मी लिहून दाखवते.